मात्र भेदरलेल्या शहराध्यक्षांनी या ठिकाणून पळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता शहराध्यक्षांची गाडी आणि त्याच्या मागे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा, असं दृश्य जे आहे ते सध्या नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर बघायला मिळत आहे। एकूणच नक्कीच चंदनजी आपण पाहतोय खरं तर भयानक थरारक दृश्यही म्हणावी लागतील। संपूर्ण गाड्यांचा ताफा या ठिकाणी पाहायला मिळतोय। नेमक्या काय भावना या निष्ठावंतांनी व्यक्त केल्या आहेत, काही माहिती मिळू शकली आहे? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत। खरं तर काल रात्रीपासूनच एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी भाजपमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। मात्र अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शहराध्यक्षांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता सुरू केल्याचा आपण बघतोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी पळापळ जी आहे ती कार्यकर्त्यांकडून सुरू करण्यात आलेली आहे। अनेक कार्यकर्ते जे ते या ठिकाणी शहराध्यक्षांच्या मागे जे आहेत ते पळताना आपण बघतोय। त्याच्यामुळे कुठेतरी नाराज झालेले जे एकनिष्ठ भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचा तोल जो आहे तो आता ढासळतो आहे आणि एकूणच अत्यंत आक्रमक अशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या ज्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पोहोचण्याचं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एक तीव्र अशी भावना जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या बघायला मिळते। भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणून ते गिरीश महाजन आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे इतर पदाधिकारी आहेत त्यांचा पाठलाग करत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकूणच गेल्या काही दिवसांपासून जो काही गोंधळ या ठिकाणी भाजपमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून या पद्धतीनं एक अपेक्षा करण्यात आली होती की निष्ठावान कार्यकर्त्यांना या ठिकाणी तिकीट मिळतील। मात्र तसं कुठलंही चित्र जे आहे ते नाशिकमध्ये दिसत नाही आहे। निष्ठावान कार्यकर्त्यांची तिकीट कापण्यात आलेले आहेत। अनेक निष्ठावान जे आहेत ते या ठिकाणी नाराज झालेले आहेत आणि काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षाचं काम करत होते त्यांना या ठिकाणी डावलण्यात आल्याचं देखील दृश्य जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वतः शहराध्यक्षांचा जो ताफा होता तो देखील या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी तीव्र अशा स्वरूपाचं एक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून जो काही 25 वर्षापासून आज मी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आहे आणि पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तर आपण पाहतोय या ठिकाणी नाशिकमध्ये एबी फॉर्म साठी भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग केला जातोय। त्यांच्या मागे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या या गाड्या सध्या पाहायला मिळत आहे। गाड्यांचा ताफा त्यांच्या मागे आहे। सीमा हिरे आणि राहुल ढिकले जिल्हाध्यक्षांच्या पाठलाग करताना दिसत आहेत। आलेली आहे परंतु अजूनही काहीच दिसत नाही चित्र। तुम्हाला काय सांगितलं? मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाहीये, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाहीये? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र। नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय? तर नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे। भाऊ आतमध्ये कोण कोण आहे नेमकं? मला काहीच कल्पना नाही, मला काही कल्पना नाही। तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? संघटना न्याय देईल कल्पना नाही। पण तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? आमदार सीमाताई हिरे होत्या। हा, पण त्या गाडीत शहराच्या अचानक बसला. दादा तुम्ही पण त्या गाडीत होता? दादा तुम्ही पण त्या गाडीत होता? काय घडलं? आमदार सीमा हिरे यांचे चिरंजीव आहेत, आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। आपण या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडून गेट जो आहे तो तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत।
ज्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहेत, ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी खरं तर गेट तोडण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होत असल्याचं बघायला मिळतंय। दृश्यांमध्ये आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून पदाधिकारी ज्या ठिकाणी ज्या फार्म हाऊसवर थांबलेले आहेत त्या ठिकाणी तो गेट ओढून तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता गोंधळाचं वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय। भाजप कार्यकर्त्यांकडून आपण बघतोय की या ठिकाणी हा गेट जो आहे तो तोडण्याचा प्रयत्न केला जातोय। काय नेमकं भाजप कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघतोय की या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। लाथा मारायचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। लाथा मारायचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। भाजप कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी गेट जो आहे तो या ठिकाणी तोडलेला आहे। गेट तोडून हे कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये घुसल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आतमध्ये घुसलेले आहेत। आतमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना घेरण्याचा कुठेतरी भाजप कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहे। आपण या ठिकाणी बघतोय की ज्या पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आत घुसलेले आहेत आणि कुठेतरी आक्रमक होऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आतमध्ये घुसलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं हा संपूर्ण राडा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आतमध्ये घुसलेले आहेत आणि इथे आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी गोंधळ